आपण सर्वात जास्त चर्चा जर आत्ताच्या घडीला आत्ताच्या आघाडीला कोणाची होत असेल तर ती आदरणीय सन्माननीय महेंद्र भगत साहेबांची. कारण त्यांचं द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह हे जे चॅनल आहे ते खूप गाजलंय. आज साता समुद्रापलीकडे खेळाडूंना नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. आणि खास करून हे यूट्यूबची व्यवस्था तर चालू आहे आणि या नेटची इंटरनेटची व्यवस्था करणारे साईदीप इंटरप्राइजेसचे मालक महेंद्र पाटील आणि भूषण पाटील यांच्या सौजन्याने इथे झालेली आहे. महेंद्र पाटील आणि भूषण पाटील यांचा आम्ही शतशः आभार मानतोय. याचबरोबर तुम्ही बघतायत TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत साहेबांना डाव्या बाजूला पाहतायत. सोबतच त्यांच्या जुळले गेलेले आहेत डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून निलेश अरविंदेकर यांना तुम्ही बघतायत. कॅमेरामॅनची भूमिका अदा करण्याकरता सज्ज झालेत अजय भारद्वाज. आज कालच्या दिवसामध्ये म्हटलं होतं महेंद्र भगत सरांनी की माझा मॅनेजर म्हणून अजय भारद्वाज खूप चांगली कामगिरी करतोय, माझे सर्व टीम हे खूप चांगली कामगिरी करते आणि या सर्व टीमचं मी कौतुक करतोय. माझी फक्त एकच इच्छा आहे की माझी ही अनमोल रत्न माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये, ही माझ्या मनापासून इच्छा आहे. हे कालच्या दिवसातील वाक्य होतं आदरणीय सन्माननीय महेंद्र भगत सरांचं. आणि एका बाजूला कॅमेरामॅन म्हणून राकेश आज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा तुम्ही बघू शकतायत आमचा कॉमेंट्री बॉक्स. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत विराजमान आहेत अंकित पवार मॅन्युअल स्कोरर म्हणून काम बघतायत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतायत एक अतिशय चांगला हसरा चेहरा, नेहमीच आनंदित, नेहमीच उत्साहित, एक अनमोल रत्न जुचंद्र गावातील महेंद्र भगत सरांना जे TCP लाईव्हचे प्रोपरायटर आहेत, त्या सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्हचे प्रोपरायटर आहेत त्यांना तुम्ही पाहतायत. आणि त्यांच्या शेजारीत कॅमेरामॅन म्हणून सुरुवात केली आणि आज डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून सुद्धा चांगलं कार्य करतायत ते निलेश अरविंदेकर डाव्या बाजूला आहेत. आणि उजव्या बाजूला महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील सरांना तुम्ही पाहतायत. बघू शकतायत या स्क्रीनवर हेमंत पाटील, संदीप गावंड हे कॉमेंटेटर्स म्हणून नावं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. आणि खास करून हेमंत पाटील सर पहिल्यांदाच मी असं बघितलंय. सुरुवातीला जरूर मी मान्य करतोय संतोष नाणेकर सरांनी खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं, मात्र जी इम्प्रूव्हमेंट महेंद्र भगत साहेबांनी केले ती विसरली जाऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच TCPचं जे लाईव्ह कव्हरेज असते अतिशय चांगलं असते आणि प्रत्येक वर्षी बघतोय काहीतरी नवीन नवीन महेंद्र भगत घेऊन येत असतात. मागच्या वर्षी ज्यावेळेस KPLमध्ये ते लाईव्ह कव्हरेज करत होते त्यावेळेस त्यांनी ज्या टीमचा कलर डेस्क कोडचा कलर आहे त्या कलरवर त्यांनी स्कोर बोर्ड ठेवला होता. हे नवीन त्यांनी आणलं होतं मागच्या वर्षामध्ये. या वर्षामध्ये सुद्धा आणखीन काहीतरी नवीन त्याच्याकडून पाहायला आपल्याला मिळते. तर जे आपल्या कामामध्ये आपण जर इम्प्रूव्हमेंट करतो तर निश्चितच आपण पुढे जाऊ. आणि म्हणूनच आज कालच्या दिवसात माझ्या डोळ्यासमोर जवळजवळ 35 ते 40 कॉल आले वेगवेगळ्या ठिकाणाहून. आणि या यूट्यूबची व्यवस्था आमच्याकडे सुद्धा हवी आहे असं त्या समोरून आलेल्या व्यक्तींचं मत होतं. म्हणजेच बरेचसे कॉल आले होते. चर्चा आपण करूया. मॅच सुद्धा स्टार्ट होतोय. मॅचची चर्चा आपण करणार आहोत. कालच्या दिवसात उद्घाटन कसं पार पडलं ही सुद्धा आपण सध्या थोडक्यात चर्चा करूया. कालच्या दिवसामध्ये आदरणीय सन्माननीय कृष्णा माळी जिल्हा परिषद सदस्य हे उपस्थित होते. आदरणीय सन्मान्य प्रकाश देवळीकर समाज कल्याण न्यास मंडळ पालघर जिल्हा अध्यक्ष यांना आपण पाहिलं होतं. आदरणीय सन्माननीय दुर्योधन वाघ ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता रोख रक्कम 50,000 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं जी रक्कम आहे ती रक्कम उपलब्ध झाले त्यांना सुद्धा तुम्ही पाहिलं होतं. कामन परिसरातील अनमोल रत्न आदरणीय सन्मान्य रत्नाकर सावंत, प्रदीपजी राऊत यांना आपण पाहिलं होतं. डोंगरीपाडा परिसरातून चेंदर घोषे, रवींद्र गोवारी, ग्रुप ग्रामपंचायत पुणे यांचे पोमन यांचे सदस्य आपण पाहिले होते. आदरणीय सन्मान्य गणेश पाटील, विजयदास महेश पाटील सरांचे मोठे चुलत बंधू हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक म्हणून रमाकांत पाटील यांना आपण पाहिलं होतं. प्रवीण भोईर यांना आपण पाहिलं होतं. आणि तदनंतर एक विशेष व्यक्ती माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे आदरणीय सन्माननीय प्रभाकर दामोदर म्हात्रे सरांना आपण पाहिलंय, ज्यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक सायकल उपलब्ध झालंय. आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून विनोद भोईर
यांच्या सौजन्याने एक आकर्षक ट्रॉफीचा आहे. चेंडू मैदानामध्ये हवा आहे. अंकित पवार सज्ज होत आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघणार आहोत निकेश स्मृती उत्तन, आदरणीय सन्मान्य मुकेश जसवाल सरांचा हा संघ असेल. मुकेश जसवाल म्हटलं तर जी डीजे मध्ये इम्प्रूव्हमेंट बघितले ते आजपर्यंत मी वसई तालुक्यामध्ये काय पालघर जिल्ह्यामध्ये पाहिली नाही. इतके चांगले इम्प्रूव्हमेंट, इतक्या चांगल्या सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. आता उत्तम दर्जाचे सध्या माईक उपलब्ध केलेत आणि सकाळच्या सत्रामध्ये त्याने अंदाज बांधला की कॉमन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मला चांगलं या ठिकाणी डीजेची व्यवस्था करावी लागणार आहे आणि त्याकरता मैदानाच्या चोहोय बाजूने आवाज घुमतो की नाही हे निरीक्षण त्यांनी केलं. खरंच अतिशय चांगलं डीजे वादन सुद्धा कालच्या दिवसापासून पण बघतोय. डीजे उमेश चांगली मेहनत घेताना दिसतो आणि मुकेश सुद्धा. एक चांगली स्पर्धा आहे ही. स्पर्धेचं जर आपण लुक बघितलं तर कालच्या दिवसामध्ये आपण KCAच्या मॅचेस पाहिल्या. आज आणि उद्या 2 दिवस 1-1 कामन परिसरामध्ये सध्या 1-1 मॅचेस फार कमी पाहायला मिळतात. मात्र हे काही अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धेमध्ये 1-1 टीम आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतात. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या 3 ओव्हरसाठी मायक्रोफोनवर येतात संदीप बाबा. यस, स्ट्रायकिंगकडे चैतन्य कारखांडीस आणि नॉन स्ट्रायकिंगकडे उत्तम. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. गोलंदाज मार्गावर चेतन म्हात्रे, चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. चर्चा मी करीन हेमंत तुझ्यासोबत, कारण डाव्या बाजूला आदरणीय सन्मान्य महेंद्रजी पाटील हे उपस्थित आहेत. कैवल्य पाटील बंधू, आपण ब्रँडेड स्पोर्ट्सचे मालक बघताय. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडूला बघतोय जो मैदानाच्या आत आहे. आणि खास करून सागर भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. पुढचा बॉल स्ट्रेट खेळला गेलाय. एक धाव मिळाली नाही. अजूनही धाव फलकावर जर आपण बघितलं तर अधिकृतरित्या खातं उघडलं गेलं नाही. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव मिळाली. परिवर्तन केलं. पहिला बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला होता, आणखीन बाहेरच्या दिशेने गेला होता. यावेळेस थोडासा लाईनमध्ये बॉल टाकला, बॅट टू द बॉलर केला होता. मात्र कुठल्या प्रकारची धाव मिळाली नाहीये या बॉलवर. पुढचा बॉल चेतन याचा. आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडण्याचा प्रयास केलाय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, बहारदार हा आलाय षटकार. अतिशय चांगला फटका. स्लॉट मध्ये होता हा बॉल. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. प्रयत्न भरपूर केलं कैवल्य पाटील याने, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. सरळ जातो लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि हा पहिला षटकार आजच्या दिवसामधला येतोय. आणि प्रयत्न केल्याने फळ मिळत असतं हेमंत, कारण प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येते. आणि खास करून सीमारेषेलगत उंचपुरे खेळाडू का ठेवले जात आहेत त्याला सुद्धा काही कारणं असतात. कारण हवेमध्ये त्याला झेप घेता यावी आणि मजबूत बांधायचे खेळाडू जास्त जवळ नसतात, जास्त सीमारेषा जवळ नसतात. आता कैवल्य याला अतिशय चांगला प्रयत्न करताना आपण बघितलं या खेळपट्टीवर. गोलंदाज चेतन तयार. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या 7. शॉर्ट बॉल ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. एक धाव मिळाली. या एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय. या एका धाब्याने धावसंख्येत बदल झालाय आणि धावा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 8. आर्यन भोईर या खेळाडूला सुद्धा तुम्ही खेळपट्टीवर बघतायत. यस, नक्कीच आपण बघतोय चांगले खेळाडू आहेत दोन्ही टीममध्ये. पहिली मॅच निश्चितच एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची उपस्थिती हळूहळू वाढू लागलेली आहे. काल भरपूर प्रेक्षक उपस्थित होते. उद्या सुपर संडे असेल, उद्या सुद्धा भरपूर प्रेक्षक उपस्थित राहतील. या बॉलवर जर आपण बघितलं पूल करायचं होतं, मात्र पूल व्यवस्थित करू शकला नव्हता. मिस टाइम शॉट होता, मात्र सिंगल या ठिकाणी देऊन जाते या मिस टाइम शॉटवर चैतन्य याला. धावसंख्या 8. पुन्हा एकदा शतरक्षण व्यूहरचना पाहिली जाते. उत्तम नावाचा खेळाडू आता डावखुरा हाताचा आहे आणि म्हणूनच लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्या कारणानं या ठिकाणी एक नियोजन, एक आखणी रणनीती आखली जाते फिल्डिंग करणाऱ्या RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाची. आदरणीय सन्मान्य रणजित प्रकाश किनी साहेबांचा हा संघ मैदानाच्या आत उतरलाय. पुढचा बॉल ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बॅटचं एज लागलंय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता, जिथे मितेश शिंगोटे नावाचं खेळाडू शतरक्षण करतोय आणि एकच धाव, एक धावीपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावणीची धावसंख्या झाली ती 9.
कमबॅक अतिशय चांगलं केलेलं आहे. एक षटकार लागल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलं. त्यानंतर बघितलं की आपण गुडलेनवर बॉल ठेवला पाहिजे आणि तेच केलेलं आहे. बॉलर चेतन याने चांगली बॉलिंग करताना दिसतो यावेळेला. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर चेतन. यावेळेस हुक करायचं होता, मिस की हुक शॉट. मात्र डीपमध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे. 2 रनचा प्रयत्न होईल. बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला बॉल जातोय आणि 2 रन या ठिकाणी सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. मॅचकडे आपण वळूया. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल झाला. धाव फळकावर धावा लागला जातात त्या 11 धावा. सर्व काही व्यवस्थित झालंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पहिल्या 5 चेंडूंमध्ये 11 धावा आल्या आहेत. एकही धक्का लागला गेला नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने एकतरी ब्रेक थ्रू आता लवकरात लवकर मिळवायला हवा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय आर्यन भोईर आणि तो कोणतीच चूक करत नाही. बघता बघता एकच धाव मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला. या एका धावणीची धावसंख्या झाली ती 12. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या आहे धाव फलकावर बिनबाद नाबाद 12 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. कमॉन डीजे. अवजड वस्तू उचलायची असेल तर बजरंग बलीचं स्मरण करत असतोय. आणि म्हणूनच बजरंग बलीची आठवण सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपल्याला येत असते. सध्या चालू असलेल्या मॅचच्या घडामोडी सुद्धा आपण सांगूया हेमंत. धावसंख्या आहे ते बिनबाद नाबाद 12 धावा मॅन्डेटरीच्या पहिल्या षटकात. सुरुवात अतिशय चांगली आहे असं मी म्हणू शकतोय, कारण 12 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये. याच दिशेने जर बॅटिंग झाली तर निश्चितच 60 पेक्षा जास्त रन्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि 60 रन झाले तर एक चांगलं टोटल असेल, एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आणखीन एक जमेची बाजू अशी आहे संदीप, की कुठलाही बॅटर त्यांचा आऊट झालेला नाही आहे. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात. येस, चांगला संघ आहे. मी मागच्याच महिन्यामध्ये पाहिलंय ससूनगर चषकामध्ये सुद्धा चांगली उपयुक्तता सिद्ध करणारा संघ आहे. चैतन्य कारखांडीज नावाचा हा एक खेळाडू जो नेहमीच आदर्शपणा दाखवत असतोय आणि त्याला सुद्धा तुम्ही आपण खेळपट्टीवर बघतायत, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. व्यक्तिगत अशा 10 धावसंख्येवर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 12 आणि नंबर 2चं षटक. दिवेश आलाय, टॅप केले चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू दन करत सीमा रेषे पार आर पार दमदार शानदार डोलदार हा आलाय चौकार. 4 धावा. शॉट, जबरदस्त फटका चैतन्याच्या बॅट म्हणून येतो. आपण बघितला स्क्वेअर कट केला होता आणि बॉल सरळ पाठवून दिला आणि गॅपमध्ये. प्लेसमेंट अतिशय महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि चांगल्या प्लेसमेंटमध्ये हा बॉल खेळला होता बॅटर. अप्रतिम शॉट. निश्चितच ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला व्यवस्थितरित्या त्याने निरीक्षण करून खेळला जातोय. स्क्वेअर कटचे फटके हे खेळणं गरजेचं असतं. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 16. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईडचा इशारा पंच राहुल राजभर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि धावफलकावर 1 ने परिणाम होत असतानाच धावसंख्या झाली बिनबाद 17. यस, भरपूरच बाहेर गेला होता हा बॉल. रिटर्न किटच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच अंपायर वाईट घोषित करतात. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. उलट्या दिशेने झेल टिपणं कठीण आहे आणि त्याचा फायदा खेळपट्टीवर उचलला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत चैतन्य कारखंडी या खेळाडूने. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावणीची धावसंख्या पोहोचली बिनबाद 19. अजूनपर्यंत सर्व काही व्यवस्थित घडतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आणि असंच जर होत राहिलं तर आक्रमक रूप या दोन्ही खेळाडूंचं आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. पुढचा बॉल हा लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. फेकी येईपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्यात आणि खराब फेकीचा फायदा उचलला गेलाय. बघता बघता ही 3री धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळालं. या 3 धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 22 बिनबाद नाबाद 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत.
डाव्या बाजूला उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य सागर भोईर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या. एक चांगले समालोचक आहेत. मॅनेजमेंटचं संपूर्ण काम दत्त अली स्पोर्ट्सचं ते करत असतात आणि खऱ्या अर्थाने मी जे काय मोठा झालो, जी काय मला प्रसिद्धी मिळाली त्याच्यामध्ये जुचंद्र गावाचा सागर भोईर आणि जुचंद्र गावाचा फार मोलाचा वाटा आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये या घडामोडी कधीच विसरणार नाही. अशा लाडक्या व्यक्तीमध्ये महत्त्व डाव्या बाजूला पाहायला मिळत आहेत. तसेच मला चांगलं प्रेम दत्त अली स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत मिळतंय. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, बॅटचा एज लागलाय, चेंडू येतो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. वेलकम बाउंड्री. थँक्स डीजे. या 4 धावण्याची धावसंख्येत बदल होतोय. धावा लागला जातात त्या 26 धावा आणि विशेष म्हणजे इकडची भूमी सुद्धा मला विसरू शकत नाही मी, कारण पहिली सर्वात मोठी स्पर्धा मी कुठे केली तर या कामन गावामध्ये आयशा चषक. मला आठवतं 13 फेब्रुवारी 2011 या दिवसात या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि ती स्पर्धा माझ्या डोळ्यासमोर आली. आता शतरक्षक चेतन मात्र काय करतोय बघा ना, जणू काही या ठिकाणी एखादी मासळी हाताला स्पर्श करून सटकली तसा चेंडू गेलाय 4 धावांकरता. हा आलाय चौकार. 4 धावण्याची धावसंख्येला आकार. धावसंख्या 30. एक चूक मागात पडू शकतोय. पहिल्या विकेट सेट करता भारी भक्कम भागीदारी या दोघांनी मिळून पूर्ण केलेत आणि आता मात्र ही घातक भागीदारी होतोय. धावसंख्या 30. तट्टी. पुढचा बॉल ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. या चेंडूला जोरदार खेळून काढलाय कारण टक असा आवाज आलाय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावण्याची धावसंख्येत बदल झालाय आणि धावा लागला जातात त्या 32 धावा. 2 षटकांची समाप्ती झाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद नाबाद जिंदाबाद 32 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2022. थँक्सचे बॅटिंग संपरे आपण बघतायत. 19 धाव संख्येवर खेळतोय फलंदाज चैतन्य कारखांडेज आणि उत्तम साथ देतोय. 4 बॉलचा सामना केलाय. 4 बॉलमध्ये 11 धावा त्याने बनवल्या आहेत. तर कानाई पाही संघ आताच्या घडीला आताच्या क्षणाला मजबूत स्थितीमध्ये आहे असं मला वाटतंय आणि चेतन नावाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 12 धाव देऊन गेलाय. दिवेश याच्याकडून मोठी आशा होती संघाला आणि दिवेश 20 धावांशी मागणा होताना दिसलाय. काय स्टार खेळाडू कैवल्य पाटील याचं मार्गदर्शन इथे कामी येईल. यष्टीरक्षक म्हणून आज आपण बघितलं दीपेश पाटील स्टार खेळाडू आहे. आमच्या हृदयामध्ये बसलेले खेळाडू आहेत आणि त्यांच्याबद्दल सुद्धा चर्चा तर होतच राहील. एका बाजूला कुणाल याचा सुद्धा षटक शिल्लक आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केला आहे आणि दत्त अली स्पोर्ट्सचा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला समजला जातो आहे. आज रणजित किनी साहेब इथे उपस्थित नाहीत. गोवा येथे त्यांच्या मित्रांसोबत आहेत. मात्र तिथून सुद्धा या स्पर्धेला ते पाहत आहेत. पहिल्या मॅचमध्ये सध्या भारी भक्कम भागीदारी झालेली आहे ती कान्हाई स्पोर्ट्स पाई या संघाची. व्हॉट यू कॅन से हेमंत? यस, नक्कीच जबरदस्त भागीदारी झालेली आहे. आपण बघतो 32 रनची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. ह्या 2 बॅटरमध्ये एका बाजूने आपण बघतोय चेतन आहे, चैतन्य आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय उत्तम. हे 2 बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात. अगदी बरोबर. तरी सुद्धा आता भरोसा ठेवून चेतन मात्रे एक्सप्रेस गोलंदाज, सर्वात सफल गोलंदाज, वेगवान गोलंदाजीमध्ये सबमरीन डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग, तितकंच चांगलं नियंत्रण आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावर जाताना दिसल्यात आणि आता मोठ्या विकेट्स इथे मिळवतोय. पहिला धक्का लागलाय. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागला जात आहेत. त्या 32 धावा. उत्तम नावाचा खेळाडू बाद. दोन्ही गाड्या हेमंत एकाच रुळावर जाताना दिसल्यात. पहिल्या धावबाच्या स्वरूपात गडी बाद झालाय
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण 5 जानेवारी 1971 साली आपण बघितलं होतं. ते म्हणजे सियान शफल या खेळाडूने बाद केलं होतं. बेडी डोलविरा या खेळाडूला, इंग्लंडचा खेळाडू होता. आणि आता मात्र या मॅचमध्ये, पहिल्याच मॅचमध्ये धावबाच्या स्वरूपात बाद झाला उत्तम नावाचा खेळाडू, ज्याने उत्तम 11 धावा बनवल्या. यस, नक्कीच चांगले रन्स केले होते, चांगली पार्टनरशिप झाली होती, 32 रनची पार्टनरशिप. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर निशांक पाटील आणि रोशन पाटील या दोन बॅटरमध्ये 68-69 रनाची एक मोठी पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप म्हटली जाईल. सर्वात वैयक्तिक स्कोर जर बघितला आपण तर 46 रन्स रोशन पाटील याच्या नावावर आहे या स्पर्धेमधला. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आत गेला जितेंद्र देवळीकर. 14 चेंडूमध्ये 50 धावा आठवतात या खेळाडूच्या. ओहो, काय चांगला स्विंग, वळणदार चेंडू, आउट स्विंगर गोलंदाजाने केलेली दिसून येते आणि बीट केलंय चैतन्य कारखांडी या खेळाडूला. आतापर्यंत फक्त 2 चेंडू तो निर्धाव खेळलाय. चांगली फलंदाजी, 3 चेंडू निर्धाव खेळलाय, 1 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने त्याने धावा बनवल्यात 19. पुढचा बॉल चेतन म्हात्रे या गोलंदाजाचा. सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कोणतीच चूक करत नाही निखिल पाटील, आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावफलकावर धावा 32-32. होता तर लॉंगॉनचा फिल्डर तैनात होता निखिल त्या ठिकाणी. अतिशय चांगला कॅच घेतोय निखिल आणि आउट करतोय चैतन्य याला. हा दुसरा विकेट जातोय कानाई स्पोर्ट पाय टीमचा. स्क्रीनवर जर आपण बघितलं तर W0W, वाव हा एक शब्द तयार होतोय. याचाच अर्थ कमालीचं प्रदर्शन केलंय. पहिल्या षटकामध्ये जरी असफल ठरला असला तरी या षटकामध्ये सफलता मिळवतोय. 2 धक्के या षटकामध्ये आपल्याला देताना दिसतोय हा खेळाडू चेतन. यस, नक्कीच. दुसरी ओव्हर जी होती, दुसरी ओव्हर थोडीशी महागडी पडली होती बॉलर दिवेश याची, ज्याने 20 रन्स खर्च केले होते. त्यामुळे 32 रन पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये एक धमाकेदार सुरुवात केली होती, मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर या ठिकाणी विकेट जाताना दिसतात कानाई स्पोर्ट पाय टीमचे. या षटकामध्ये आता पुढील चेंडू असेल, समोर फलंदाज जितेंद्र. शॉर्ट बॉल पुल करायचा होता, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. पाहू शकतात आपण फ्लाय स्लिपच्या दिशेने दीपेश पाटील एक स्टार खेळाडू आहे, रन मशीन म्हणून ज्यांना जास्तीत जास्त संबोधलं जातोय. ती रन मशीन आपल्याला यष्टीरक्षकाच्या पाठीमागे दिसते. नक्कीच नक्की. दीपेश आउटफील्ड मधला एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि आउटफील्ड मध्ये दीपेशच्या हातामधून कधीही मिसफील्ड होत नाही, कधीही कॅच सुटत नसतोय. आणि आता सध्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू समीर तांगडी, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असतं, काही ना काही ते देत असतात. तशी एक दानशूर व्यक्ती आता खेळाडू म्हणून. रिव्हर्सचा फटका खेळण्याकरता तो सज्ज झालाय. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, कारण रिव्हर्सचा फटका खेळायचा असेल हेमंत तर गुडलेन स्पॉटवर पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही व्यवस्थित तो फटका खेळू शकतायत. लेग बाईचा इशारा आलाय. या अतिरिक्त धाबणीची धावसंख्येत बदल होतोय. धावफलकावर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा, आणि हे षटक सध्या प्रभावी ठरतंय. नक्कीच अप्रतिम बॉलिंग करताना दिसतोय. चांगलं कमबॅक केलेलं आहे चेतन याने या आपल्या ओव्हरमध्ये. आपल्या जो स्कोर थोडासा उंच जात होता, निश्चितच तो स्कोर थोडासा कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी आतापर्यंत ठरतोय चेतन. धावांचा आलेख खाली घसरलेला दिसतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. या चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. निखिल पाटील याच्या आजच्या दिवसातील दुसरा झेल, आणि आता फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला जात आहेत त्या 3 गडी बाद, 34 धावा, 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पूर्णांक 33च्या सरासरीने 34 धावा धावफलकावर झालेत. हेमंत, काय म्हणशील या विकेट बद्दल? मोठी विकेट होती मला असं वाटलं. नक्कीच मोठी विकेट होती. जितू
आपण जर बघितलं देवळीकर निश्चितच हा एक मोठा चांगला बॅटर आहे. कानाई स्पोर्ट पाय टीमच्या मोठी अपेक्षा होती त्याच्याकडून की हा बॅटर चांगली बॅटिंग करू शकतो आणि हे मैदान जर बघितलं तर जेतूसाठी एक चांगलं मैदान होतं. चांगली फटकेबाजू करू शकला असता. मात्र हा थोडासा मिस टाइम शॉट होता. कुठलीच चुकी नाही आणि 2 चांगले कॅच या ओव्हरमध्ये घेताना दिसतो निखिल. निखिल चांगली साथ देताना दिसतोय बॉलर चेतन याला. हा माझ्याकरता सुद्धा एक लकी मैदान आहे, कारण इथूनच आणखीन एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला गेला. आयशा चषक 2011मध्ये पार पडलेल्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन केलं. मुसावीर कोटेसारखा पहिला आपल्या परिसरातील खेळाडू जो IPL मॅच खेळला होता त्याच्यासोबत चर्चा करायला संधी मिळाली. पृथ्वी शा नावाचा खेळाडूसोबत चर्चा करायला संधी मिळाली. निलेश कुलकर्णी, त्याच्यानंतर अमोल मुजुमदार सारखे खेळाडू याच ठिकाणी आपण पाहिले होते. हेमंत, बघूया आता उर्वरित 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय. धावसंख्या 3 गडी बाद 34 झालेली आहे. 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र, जवळचे मित्र, आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील सर. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. थँक्यू सो मच संदीप गावंड. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर आहे फक्त 34 रन. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 रन होत्या. मात्र मागच्या ओव्हरमध्ये चेतन यांनी अप्रतिम बॉलिंग केली आणि फक्त 2 रन खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. बघूया यावेळेस बॉलिंग मार्कवर येतोय. तिसरा बॉलर असेल मितेश शिंगोटे. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे RK दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमचा. फिल्डिंग आपण पाहूया. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर, एक गलीमध्ये फिल्डर, एक पॉइंटला फिल्डर आहे, एक लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आणि एक स्वीपर कव्हर ठेवलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. पहिला बॉल घेऊन जाईल मितेश शिंगोटे. अतिशय चांगला फटका होता. यावेळेला बॉल जातोय मिड विकेटमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. मिस फिल्डिंग थोडीशी करतोय, मात्र बॅकअप अतिशय चांगलं होतंय दुसऱ्या फिल्डर करून आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 36 वर. आज मला थोडासा फिट दिसतो खेळाडू, कारण हट्टाकट्टा मजबूत बनायचा जरी असला तरी अकवर्ड लुक पद्धतीने चेंडू खेळल्यानंतर 2 धावा प्राप्त करतोय समीर तांगडी नावाचा हा खेळाडू. जयेश पाटील आणि प्रथमेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आमदार चषकमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित कनेक्ट करू शकला होता बॅटला समीर. आणि मला असं वाटतं की त्याच्या डोळ्यावर की चेहऱ्यावर हा चेंडू आदळलाय. बॅट एक चांगला खेळाडू आहे. खेळाडूंना त्या परिसरामधून चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम समीर तांगडे यांनी सुद्धा केलंय. आणि आज स्वतः क्रिकेटपटू आहेत. रजनी स्पर्धेमध्ये सुद्धा मोठमोठ्या हॅलोजन्स लाईट्सची व्यवस्था त्यांच्या सौजन्याने केली जाते माफक दरामध्ये. आणि विशेष म्हणजे भिवंडी शहरामधून जर आपण बघितलं तर पाये गावातून सुरुवात होते भिवंडी शहराला, भिवंडी तालुक्याला, आणि त्या गावातील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या सौजन्याने काही ना काही पारितोषिक देण्याचं काम करतायत. हे आपण बॅनर्स बघू शकतो. साईदीप इंटरप्राइजेसचे मालक ज्यांच्याकडून नेटची व्यवस्था झालेली आहे, सोनिया ब्रिक्स कंपनी, श्री दुर्योधनजी वाघ ज्यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपये या स्पर्धेसाठी दिली जाणार आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी प्रथम, द्वितीय आणि तृतीयसाठी. मैत्री ग्रुप कामंड यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज आणि इतर ट्रॉफीज दिल्या जाणार आहेत. मैत्री ग्रुप कामांचा विचार केला तर फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक ही पारितोषिकं त्यांच्या सौजन्याने आलेत. आदरणीय सन्माननीय अशोकजी भोईर, मैत्री ग्रुप कामांचे अध्यक्ष. लॉट बघू शकतोय. पहिली मॅच आपण बघतोय RK दत्ताली वर्सेस कानाई स्पोर्ट पाय. दुसरी मॅचमध्ये थोडासा चेंजेस झालेले आहे, कारण दुसरी मॅचमध्ये एक्सरची टीम खेळेल, ती म्हणजे निकेश स्मृती उत्तम टीमच्या जोडीला. तिसरी मॅच असेल कोलशेत वर्सेस श्री गणेश बरोडी आणि चौथी मॅच असेल जॉली स्पोर्ट कामतकर वर्सेस फ्रेंड्स 11 मीरा रोड. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. थोडीशी दुखापत जरूर झाली होती. मला वाटते थोडंसं डोळ्यावर बॉल लागला होता बॅटला लागल्यानंतर. मितेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुलचा फटका यावेळेला मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पूर्ण केलेला आहे. थ्रो अतिशय चांगला आहे, कोरेक्ट थ्रो. विकेट किपर हितेंद्र याच्या हातामध्ये येतोय. फक्त 1च रन मिळते. 1 रनने स्कोरमध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय स्कोरबोर्डवर 38 रन. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावा खूप चांगल्या पद्धतीने रोखलंय, दाबलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय भूषण कारभारी, एक अतिशय चांगले क्रिकेटपटू खारबाव गावातील, ते या स्पर्धेला पाहत आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत आमदार चषक 2022 करता. मितेश शिंगोडे पुन्हा एकदा
ओ यावेळेस एज लागते, मात्र दोन फिल्डरच्या मध्ये हा बॉल पडतो. चांगली फिल्डिंग जरूर करतोय शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर दीपेश. मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 39 वर 3 गडींच्या मोबदल्यात. 39 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगलं कंट्रोल आणलेले आहे. तिसऱ्या ओव्हर पासून आपण बघतोय चेतन यांनी फक्त 2 रन दिले होते तिसऱ्या ओव्हरमध्ये. मितेश शिंगोटे सुद्धा एक चांगली बॉलिंग करताना दिसतो या ओव्हरमध्ये. पुढील बॉल स्वीप करायचं होतं, यावेळेला बॅटरला रीड करून बॉलिंग केली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर पायावर बॉल टाकला होता. लेग बायचा इशारा अंपायरचा. फक्त एकच रन मिळते लेग बायच्या रुपयाने. स्कोर 40 वर जाऊन पोहोचतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये संदीप 32 रन आले होत्या. आता मात्र असं वाटतंय की रन बनवण्यासाठी स्ट्रगल करावं लागतोय कान्हाई स्पोर्ट पाय टीमच्या बॅटर्सला. येस, मला आणि आणखीन एक खेळाडू आय थिंक चंदन देवळीकर आज या मॅचमध्ये दिसत नाही. जो एक चांगला खेळाडू आहे तो सुद्धा एक चांगला धाव बनवू शकतोय. तिथे फलंदाज जास्तीत जास्त फ्लॉप ठरले. लास्ट बॉल टू गो. चांगला फटका समीर तांगडी याच्या बॅटमध्ये होतोय. हा बॉल वाईड ऑफ लॉंगांच्या दिशेने जातो, मात्र कैवल्य पाटील त्या ठिकाणी उभा होता. अप्रतिम असा कॅच घेतोय आणि आउट होतोय बॅटर समीर तांगडी इज द आउट. हा 4था विकेट जातोय कान्हाई स्पोर्ट पाय टीमचा. चार षटकं समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा झालेल्या आहेत कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाच्या. तर 40 धावा 40 रन्स. आणि समीर तांगडे यांनी जो फटका खेळला होता असं वाटलं होतं की 6 धावा मिळतील. कडक फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता कैवल्य. त्याच्या उंचीचा खरपूस फायदा झाला आणि हा झेल टिपला गेलाय. हे बघू शकतो आपण. निश्चितच बॅटिंगसाठी चैतन्य यांनी चांगली बॅटिंग केली. 19 रन्स केले. उत्तम यांनी 11 रन्स केले. त्यानंतर कुठल्याही बॅटर चांगली बॅटिंग करू शकला नाही. बॉलिंगमध्ये जर बघितलं चेतन यांनी आत्तापर्यंत 2 विकेट घेतलेले, 13 रन्स खर्च केलेले आहेत. मितेश याने 1 विकेट मिळवलेला आहे. दिवेश मात्र थोडासा महागडा ठरलेला आहे या ओव्हरमध्ये दत्ताली स्पोर्ट जोचोना टीमचा. असं दिवेश मागडा ठरल्यानंतर आता गोलंदाजी मार्गावर कदाचित पंकज येईल काय. पंकज नावाचा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. कैवल्य पाटील, पंकज, निखिल पाटील, मितेश शिंगोटे, चेतन म्हात्रे. त्याच्यानंतर आपण बघतायत दीपेश पाटील, संदेश याला सुद्धा तुम्ही बघतायत. आणि तदनंतर आपण बघतायत आर्यन भोईर हा सुद्धा खेळपट्टीवर आपल्याला दिसतोय. बरेचसे चांगले खेळाडू आहेत जे चांगला दर्जा, त्यांनी क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे, स्वतःला सिद्ध केलं आहे. म्हणूनच 11 मध्ये त्यांची वर्णी लागली आहे. यस, ऑप्शन होतं कैवल्य पाटील याचं, मात्र पंकज याचा ऑप्शन वापरला जाते. कदाचित काही कैवल्यपेक्षा पंकज चांगली बॉलिंग करू शकेल या ओव्हरमध्ये. बघूया आपण. चांगला फटका. हा बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकाराने स्वागत केलं जाते पंकज याचं. ऑफ स्टंपवर शफल चालू आहे आणि ओव्हर पिच चेंडूला ऑन साईडला खेळून काढलं. मिडविकेट पट्ट्याबाहेर 6 धाव मिळत आहेत. आणि खऱ्याच समीर तांगडी नंतर सर्वात वजनदार खेळाडू आहे चंदन. नक्कीच चंदन देवळीकर एक अतिशय चांगला बॅटर आहे. हार्ड हिटर बॅटर आहे. कॅरन पॉलॉर्ड सारखा जवळजवळ 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय आणि धडाकेबाज बॅटिंग करतोय. षटकाराने आपण बघतोय त्यांनी खातं खोललेलं आहे. 46 धावा झालेत. हेमंत मात्र ही याची जागा नाही, कारण मी याला नेहमीच आता बघितलं ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये क्रमांक सलामीला येतोय किंवा क्रमांक 3 वर येतोय आणि आता याचा क्रमांक 6 वर दिसतोय. पंकज पुन्हा एकदा. यावेळेस थोडासा स्लोअर बन बॉल टाकला होता. चेंज ऑफ द स्पेस. रनआउटची संधी आहे आणि रनआउट होईल या ठिकाणी. रनआउटची रुपयाने आउट होते आणखीन एक बॅटर कान्हाई स्पोर्ट पाय टीमचा. पायगाव निकेश मूर्ती दिजे उत्तन विपक्ष टीम आहे ती एकसर. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल टॉस करण्याकरता पहिला डाव संपण्याआधी आपण टॉस बॉक्समध्ये या, कारण पहिला डाव संपण्याकरता फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत आणि पहिला डाव संपण्याआधी तुम्ही टॉस बॉक्समध्ये यायलाच हवं, जेणेकरून आम्ही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतोय. आणि मित्रांनो, तोच वेळ असतो, तोच फावला वेळ असतो ज्या वेळेमध्ये आम्ही
दोन्ही संघनायकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतोय, अन्यथा दुसऱ्या इनिंगला सुद्धा प्रारंभ होत असतोय. आता नवीन फलंदाज आला हितेश, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. यस, हितेश येतो नवीन, मात्र स्ट्राईक एंडवर आहे चंदन देवळीकर. पंकज पुन्हा एकदा, पुन्हा चांगला फटका आणि हा बॉल जाईल लॉंगांच्या डोक्यावरून बाउंडच्या बाहेर. आणखीन एक षटकार येतोय चंदन देवळीकर याच्या बॅटमधून, सिक्सर. अगदी मी बरोबर. अगोदर म्हटलं होतं संदीप की कैवल्याचं ऑप्शन होतं, मात्र पंकज याला बॉलिंगसाठी प्राचारण केलं की कैवल्यापेक्षा चांगली बॉलिंग करू शकेल का. आता मी म्हणतो की नाही केली. कदाचित कैवल्य हा थोडासा इंजुर्ड असेल, हात खांदे दुखत असतील आणि म्हणूनच त्याने गोलंदाजी घेतली नसावी, नाहीतर या खेळाडूला गोलंदाजी आहे म्हणजेच आहे. आता 6 धाबणीची काय परिणाम झालाय ही चर्चा आपण करूया. 6 धाबणीची धावसंख्या झाली ती 58. हितेंद्र भोईर या गोलंदाजाने सुद्धा गोलंदाजी केली नाही. हे 2 मोठे ऑप्शन होते आणि तरी सुद्धा गोलंदाजी आपल्याला होताना दिसली नाही. कडक आवाज, जितके फटके त्यांनी खेचले तितक्या फटक्यांवर कडक आवाज आपल्याला येताना दिसले आहेत. कालच्या दिवसात सर्वात लांब लचक षटकार कुणी ठोकला असेल तर तो फलंदाज होता रोशन पाटील. आणि आजच्या दिवसामधील सर्वात लांब लचक षटकार ठोकण्याचा मान मिळतोय तो चंदन देवळीकर या फलंदाजाला. 4 बॉलमध्ये 18 धाबा, 450चा स्ट्राईक रेट या खेळाडूचा पाहायला मिळतोय. यस, जबरदस्त स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना दिसतोय. 4 मध्ये 18 वर बॅटिंग करतोय चंदन देवळीकर. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. शेवटचे 2 बॉल फक्त शिल्लक असतील या इनिंग मधले. स्कोर 58 वर जाऊन पोहोचलेला आहे 5 विकेटच्या नुकसानवर. 5वा बॉल, यावेळेस टाइम शॉट, बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगला बॉल जातोय. सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न जरूर करेल कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल चंदन देवळीकर आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. चंदन जाऊन पोहोचतो 20 वर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 60. धावसंख्या 60 वर पोहोचली. बघितलं 2 धावा सहज होऊ शकल्या असता, मात्र हितेशला स्ट्राईक घ्यायची होती. हितेशाने हे लक्षात ठेवायला हवं की सेट झालेला खेळाडू आहे आणि त्याला जास्त जर स्ट्राईक दिली तर धावा येऊ शकतात. एकमेकांवर भरोसा, एकमेकांवर विश्वास हा असलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच असायलाच पाहिजे कारण जो बॅटर टच मध्ये त्याला जास्त स्ट्राईक मिळाला पाहिजे. लास्ट बॉल टू गो. पुन्हा चांगला ऑन ड्राईव्ह आहे, बॉल जाईल गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. वॉट अ स्ट्रोक. शेवटच्या बॉलवर चौकार येतोय आणि एकंदरीत स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 64 रन. 65 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी RK दत्ताली स्पोर्ट जोशोनर टीमला. डीजे उत्तम टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी या. गावदेवी एक्सर संघाचा संघनायक टॉससाठी या. एक्सर संघाचा संघनायक टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. सुंदर नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आपल्याला
या स्पर्धेचं पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 या स्पर्धेचा शानदार, डौलदार, दिमागदार असा हा सोहळा आपण निहाळलाय. आदरणीय सन्माननीय आयोजक महेश पाटील यांचं हे सौजन्य आहे आणि कटआउट्स तुम्ही बघू शकतायत. बहुजन विकास आघाडीचे करता धरता संस्थापक, लोकनेते, आमदार हितेंद्र ठाकूर सरांची प्रतिमा, त्यांच्या बाजूलाच त्यांचे सुपुत्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले 2 वेळा आदरणीय सन्माननीय सितीश दादा यंदा मला बऱ्याच ठिकाणी भेटलेत आणि त्यांच्या शेजारी आपण बघतायत आदरणीय सन्माननीय राजेश रघुनाथ पाटील, विद्यमान आमदार बोईसर मतदार विधानसभाचे, त्यांचा सुद्धा कटआउट्स आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर आपल्याला या परिसरातील चांगले व्यक्तिमत्व ज्यांची चर्चा आपण करणार आहोत. आता चर्चा करणार आहोत होणाऱ्या या मॅचची. उत्तन निकेश स्मृती, उत्तन संघाचा संघनायक आणि गावदेवी एकसर संघाचा संघनायक. टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर या. कॅप्टन प्लीज कम फास्ट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा या दोन्ही संघांची चर्चा करूया. ऐकूया सुमधुर गीत. गावदेवी एकसर संघाचा संघनायक आणि विनंती असेल माझे निकेश स्मृती उत्तन संघाच्या संघनायकाला. संघ मालक तर या ठिकाणी आहेत, मात्र संघ अजून दिसत नाही. चर्चा आपण करूया. आता दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होण्याआधी काही घडामोडी घडल्या ही सुद्धा आपण पाहूया. 11 बॉलमध्ये 19 धावा फलंदाजी करताना बनवल्यात फलंदाज कानाई स्पोर्ट्सचा मिस्टर चैतन्य आणि खास करून 6व्या क्रमांकावर येऊन नाबाद खेळी पेश करणारा 6 चेंडूमध्ये 24 धावांची घातक खेळी करणारा चंदन आजच्या दिवसामध्ये आपल्याला आठवतोय. गोलंदाजीमध्ये चेतन, जुचंद्र एक्सप्रेस यांनी सुद्धा चांगली बहरदार कामगिरी केली आणि कमीत कमी धावसंख्येवर रोखलं. 2 षटकं टाकली, 13 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केल्यात. हा लेखाजोखा पहिल्या डावाचा होता. दुसऱ्या डावामध्ये आता कशा पद्धतीने खेळी होतोय, कारण प्रारंभिक फलंदाज म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारलेली दिसते खेळाडू कैवल्य पाटील आणि त्याच्यासोबतच रन मशीन. एकेरी दुहेरी धावसंख्या चोरल्यानंतर जो अतिशय घातक बनतोय तो खेळाडू आहे मिस्टर दीपेश पाटील. हा स्ट्राईक इनकडे आहे. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये कसा काय खेळ होतोय ही चर्चा करण्याआधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही एक बदलाव करतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरी एक्सप्रेस, कामन एक्सप्रेस, मिस्टर हेमंत पाटील. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. थँक्यू सो मच संदीप गावंड. पहिली मॅच आपण बघतोय कानाई स्पोर्ट पाय वर्सेस आर के दत्ताली स्पोर्ट जोचंद्र या दोन टीममध्ये. आमदार चषक 2022 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. महेश पाटील अँड कंपनी यांच्यातर्फे तुमचं हार्दिक स्वागत आहे. 65चं लक्ष आहे ही मॅच जिंकण्यासाठी आर के दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमला आणि दत्ताली जोचंद्र टीममध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 2 अंपायर्स आपण बघतोय या मॅचसाठी राहुल राजवर अँड दीपक कोतवाल हे 2 अंपायर्स. डेड बॉलचा इशारा कारण अंपायरचा हात असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुद्धा इशारा आहे. पहिला बॉल जितू देवळीकर. पहिला बॉल आपण बघतोय आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळते. खातं खोललं जाते व्हाईटच्या रूपेने. जर आपण कोइन्सिडेंट जर बघितलं तर निश्चितच पहिल्या बॉलमध्येच व्हाईट टाकलेलं दोन्ही इनिंगमध्ये
पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा चतनने पहिला वाईट टाकला होता. यावेळेस आपण बघतोय जितेन देवळीकर सुद्धा पहिल्या बॉलवर वाईट टाकतोय. आव्हान तरी खातं खोलतोय आर के जुचंद्र टीमचं. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील जरूर, मात्र बॅट अँड पॅड झालं होतं यावेळेला. आणि हे बघितलं फिल्डिंग अप्रतिम तेजस याची. हा जर बॉल हातामध्ये मिळाला नसता तर सरळ आला असता बाउंड्रीच्या बाहेर आणि आणखीन एक 4 रन एक्स्ट्रा देऊन गेला असता. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये अर्थ नाहीये. 1 रन मिळते, 1 ने दीपेश आपलं खातं खोलतोय. टीमचं टोटल पोहोचवतोय 2 वर. जवळ आपण जर बघितलं 65चं लक्ष आहे, म्हणजेच 13च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला तर 13च्या घरामध्ये आहे. जितेन देवळीकर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. 2 जे फिल्डर बाहेर आहेत, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ, थोडंसं वाईट ठेवलेले आहेत, स्टेटिस नाही आहेत. पुन्हा एकदा देवळीकर ऑन ड्राईव्ह आहे. कैवल्य पाटील लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डिंग थोडासा फ्लंबल होतोय. 2 रनसाठी प्रयत्न, स्ट्राईक इन एंडला थ्रो आणि हे 2 रन या ठिकाणी सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. दोन्ही बॅटरचा जर आपण विचार केला, कैवल्य आणि दीपेश यांची जी रनिंग बिटवीन द विकेट आहे, ताळमेळ जो आहे आपापसामध्ये अतिशय चांगला ताळमेळ आहे. 2 रननी आपलं खातं खोलतोय कैवल्य. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 4 वर. 4 फॉर द नो लॉस. पुन्हा जितेन देवळीकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. इनफिल्डच्या वरून चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय, मात्र फेकी होईल बॉलरच्या हातामध्ये. त्या अगोदर 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 6 रन्स. 6 धावा झाल्यात आणि एक चांगला फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा आपण पाहिलंय. फलंदाज कैवल्य पाटील, बंधू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. जितेन VIP डाईस म्हणजेच मोरीगाव एंडकडून मारा करतोय. चांगला बॉल, रायझिंग डिलेव्हरिंग, अप्रतिम बॉल. गुडलेन स्पॉटवर ठेवला आणि थोडासा बाउन्स सुद्धा केला होता. अप्रतिम डिलेव्हरी, बीट करून जातोय बॅटर कैवल्य पाटील याला. हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जितेन याच्या बॉलिंग मधला. आणि 1 बाउन्स मिळालाय गोलंदाजाला आणि एक चांगला चेंडू रिलीज केलाय, बीट केलंय या खेळाडूला. खाली राहतो या वेळेला. काय जबरदस्त परिवर्तन आहे आपल्या बॉलिंग मध्ये, काय जबरदस्त व्हेरिएशन दाखवतोय. याच्या अगोदरचा बॉल थोडासा बाउन्स केला होता, हा बॉल थोडासा खाली ठेवला होता. सबमरीन डिलिव्हरी टाकली होती जितेन यांनी. असं माझे ज्या पद्धतीने मी बाउन्सर टाकू शकतो तसाच मी एखादा चेंडू खाली सुद्धा ठेवू शकतोय. सबमरीन डिलिव्हरी गोलंदाज जितेंद्र देवळीकर याची. फलंदाजीमध्ये जरी चालला नाही तरी गोलंदाजी चांगली करतोय. पुन्हा एकदा पूल केलं या वेळेला. पूल अँड पॉवरफुल बॉल जातोय बाउंडच्या बाहेर काऊ करण्याच्या दिशेने. 6 रनसाठी षटकार, शेवटच्या बॉलवर षटकार देतोय आणि एकंदरीत स्कोर आपण पाहिला तर 12 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. बनवलं गेलेलं महेश पाटील यांच्या नावाने आमदार चषकचं हे गीत, अतिशय चांगलं गीत वाजवलं जाते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमचा स्कोर आहे 12 रन. आणि ज्यावेळेस पहिली बॅटिंग करत होती पहिल्या इनिंगमध्ये कानाई स्पोर्ट टपाये टीम, त्यावेळेस सुद्धा आपण बघितलं तर 12च रन आले होते. 13च्या सरासरीने वाटचाल करायची होती. 1 रन थोडासा कमी पडलेला आहे. मात्र जमेची बाजू अशी आहे की दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतो दीपेश आणि कैवल्य दोन्ही सुद्धा रुजू आहेत विकेटवर. तर निश्चितच ही मॅच एक फोटो फिनिश मॅचकडे जाणार आहे, या मात्र शंका नाहीये. अगदी बरोबर. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आले. हेमंत, पहिल्या डावामध्ये सुद्धा पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. आस्किंग रन रेट थोडासा वाढतोय 13.25, म्हणजे 13.15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे आता ही मॅच जिंकण्यासाठी. उत्तम टीम कॅप्टन आला असेल तर लगेच आमच्याकडे तुम्ही संपर्क साधायचा आहे. उत्तम टीम कॅप्टन क्रमांक 2 ची ओव्हर टाकण्यासाठी येतोय अभिजित. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे, मात्र पॉवर प्लेची ओव्हर करायची आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत.
एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन साईडला तिन्हीच्या तिन्ही फिल्डर डीपमध्ये आहेत. बाकी फिल्डरचं आपण पाहिले शॉट, फाईन लेग शॉट दरम्यान, एक गलीमध्ये, एक पॉईंटमध्ये, एक कव्हरमध्ये, एक मिड ऑफ थोडासा वाईड आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना. बॅकफुटला गेला, कट शॉट, मात्र फिल्डिंग तेवढीच चांगली पॉईंटच्या फिल्डरद्वारा. 2 रनसाठी प्रयत्न, ओव्हरथ्रो होतोय आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय, स्कोअर सरकतोय स्कोअरबोर्डवर 14 रन्स. फिल्डिंग चांगली केली होती, थ्रो थोडासा खराब केला, त्यामुळे 1 रन आणखीन एक्स्ट्रा देऊन जातात या ठिकाणी. 14 रन स्कोअरबोर्डवर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आत्तापर्यंत या सीझनमध्ये या 2 टीममध्ये 3 वेळा मॅच झालेली आहे. 3 मधून कान्हाई स्पोर्ट 2 वेळा जिंकलेली आहे आणि दत्ताली स्पोर्ट्स 1 वेळा जिंकलेली आहे. बघूया दत्ताली स्पोर्ट या ठिकाणी विजय मिळवून बरोबरी साधते की नाही या सीझनमध्ये. चांगले खेळ करणं गरजेचं असेल, कारण सध्या तरी एकही गडी बाद झाला नाही फलंदाजी करणाऱ्या संघाचा. म्हणजे असं डोकेदुखी ही फिल्डिंग करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. नक्कीच पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय आपल्याला कान्हाई स्पोर्ट पाय टीम. गावदेवी एक्सर टीम या ठिकाणी मला वाटते आलेली आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. भरपूर दिवसानंतर एक्सर टीम या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसेल कॉमन एरियामध्ये. एक वेळ अशी होती की गावदेवी एक्सर म्हटलं की कॉमन एरियातील जी लोक होती, प्रेक्षक जे होते, ते मॅच खास पाहण्यासाठी जात होते, कारण हरेराम यांचा संघ त्यावेळेस फार फेमस संघ म्हटला जात होता. यस, अगदी बरोबर. किशोर पाटील नामांकित असे खेळाडू, त्याच्यानंतर मिचई याला सुद्धा बघायचो. बरेचसे खेळाडू आहेत जे चांगली गुणवत्ता सिद्ध करायचे आणि जास्तीत जास्त वर्चस्व या परिसरातील स्पर्धेमध्ये गावदेवी एक्सर संघाचं असायचं. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. 14 रन 1 पॉईंट 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमचा स्कोर. अभिजित पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओहो, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका, चाबुक शॉट. हा बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बघितलंय पण आडव्या बॅटचा वापर केलाय, ऑफ स्टंपवर शफल चालू आहे. जसा टप्पा दिसलाय या टप्प्याला बरोबर भिरकावून दिलं, या चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेट पट्ट्याबाहेर आणि एक सुंदर फटका फलंदाजाने दाखवलाय. 6 धाव मिळत आहेत. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झाली 20. अप्रतिम शॉट, ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारलं होतं मिड विकेटच्या दिशेने. चांगलं मिडलिंग केलं होतं. ओ, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून व्हॉट अ शॉट, अप्रतिम शॉट, बॉल जाईल डीपिश पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. फलंदाजाने चेंडू दाखवलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि लगेचच त्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं ती फलंदाज दीपेश पाटील यांनी. स्कोअर कटचे फटके उत्तम प्रकारे खेळू शकतो हा खेळाडू. चोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणजेच दीपेश पाटील. यस, नक्कीच जबरदस्त फटकेबाजी दीपेश याची. प्रत्येक बाजूने चांगली फटकेबाजी करतोय. फ्लॅशी स्क्वेअर कट खेळला होता यावेळेला दीपेश. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॉल मिड विकेटला जातो, मिस फिल्डिंग आणि डीप मिड विकेटला बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खराब फिल्डिंग कान्हाई स्पोर्ट पाय टीम कडून. विकेट अजून सापडला नाही आणि गेटवे ऑफ इंडियाचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. 2 ढेळ्यांमधून चेंडू सीमारेषे पार पसार होतोय आणि 4 धावांची धावसंख्येला आकार येत असताना धावा लागला जातात त्या 28 धावा. 28 रन, कुठलाही विकेट न गमावता. ओ हो, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. हा बॉल सुद्धा जाईल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय दीपेश पाटील. जर तुम्ही जास्त संधी दिली तर या संधीचं सोनं करत तो धावा बनवत असतोय. म्हणूनच मी रन मशीन का म्हटलं या खेळाडूला,
या 6 धावांची धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या पोहोचली 34 वर. बिनबाद नाबाद जिंदाबाद 34 धावा. मागला ठरतो अभिजित या ओव्हरमध्ये. यावेळेस बघितलं लाईन चुकली होती, लेग स्टंपच्या बाहेर बॉल करून बसतो अभिजित. वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळते, स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 35 रन. 35 फॉर द नो लॉस. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आणि चांगली पार्टनरशिप दोन बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश या ठिकाणी कैवल्य आणि दीपेश याच्यामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस स्विंग केला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि या ठिकाणी निश्चितच कॅच घेतोय हितेश आणि आउट होतोय बॅटर तो दीपेश. पण थोडासा खाली येणारा चेंडू होता आणि या चेंडूला उचललं होतं, फुलटॉस चेंडू होता आणि बघ लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याच्या हातामध्ये झेल देऊन हा पहिला धक्का लागला गेलाय. दीपेश यांनी 4 चेंडूचा सामना केला, 4 चेंडूमध्ये 23 धावांची चांगली खेळी पेश केली आणि अशा रीतीने हा एक मोठा ब्रेक थ्रू मिळवलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने. 7 चेंडूंमध्ये 23 धावा बनवल्या. अतिशय जबरदस्त बॅटिंग केली दीपेश पाटील याने. 7 बॉलमध्ये 23 रन, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर 228चा स्ट्राईक रन रेटनी ही बॅटिंग केलेली आहे दीपेश याने. 2 चौकार आणि 2 षटकाराच्या सहाय्याने एक चांगली फलंदाजी पेश केली. पाहू शकतायत 328.57च्या स्ट्राईक रेटने या धावा बनवल्यात. 23 धावा 7 बॉलमध्ये. निखिल पाटील जातोय नवीन बॅटर. पस्तीस वर हा पहिला विकेट जातोय. पहिल्या विकेटसाठी 35 रनची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर जातोय निखिल. निखिल आणि कैवल्य ही जोडी सध्या मैदानामध्ये RK दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर 35 रन. ज्यावेळेस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत होती कान्हाई स्पोर्ट पाये टीम त्यावेळेस 32 रन होते. आणि या ठिकाणी मी तर म्हणेन की या मॅचवर वर चष्मा ठेवलेला आहे तो RK दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमने. चांगली धावसंख्या उभारलंय. 2 षटकांमध्ये जवळजवळ या 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जितेन देवळीकर येतोय, कंटिन्यू बॉलिंग करताना दिसतोय. जितेन देवळीकर ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन खर्च केल्या होत्या, तो जितेन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. ओ पहिल्या बॉलवर प्ले डाऊनच्या रूपाने हा विकेट आणि हा दुसरा विकेट जातोय तो RK दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमचा. कैवल्य पाटील इज द आउट. लागला आणि सरळ चेंडू यष्ट्यांच्या दिशेने गेला. यष्ट्यांचा वेध घेतलाय. कैवल्य यांनी 6 बॉलचा सामना केला, 10 धावा बनवल्यात आणि तो दुर्दैवीरित्या बाद झालाय, शिकार बनलाय जितेंद्र देवळीकर या गोलंदाजाचा. नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजेच मितेश शिंगोटे. चॅम्पियन ट्रॉफी 2019 मध्ये चिन्मय स्पोर्ट्स विरार संघाच्या माध्यमातून या खेळाडूला आपण बघितलं होतं. तो खेळाडू आता मैदानाच्या आत गेलाय आणि एका बाजूला कैवल्य हा चॅम्पियन ट्रॉफी खेळलेला खेळाडू आहे ज्यांनी 4 सलग निर्धाव चेंडू सुमित ढेकले या विस्फोटक खेळाडूला या बाहुबलीला टाकले होते 2019 मध्ये. मागच्याच विकेंडला जी एक्झिबिशन मॅच होती त्या एक्झिबिशन मॅचमध्ये कैवल्य यांनी जबरदस्त बॉलिंग केली होती. 1 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि मेडन ओव्हर टाकली होती. जवळजवळ त्या मॅचमध्ये कैवल्य याला 14,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालं होतं. जितेन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस फुल करायचं होतं, बीट होतोय मितेश शिंगोटे. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक करताना दिसतोय बॉलर जितेन देवळीकर. अप्रतिम कमबॅक केलेला आहे आपल्या टीमसाठी जितेन याने. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आता चेंडूचा वेग वाढवताना दिसला हा गोलंदाज आणि नियंत्रण सुद्धा तितकंच चांगलं होतं. जितेन ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईनच्या बाहेर बॉल गेला होता. निश्चितच वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रननी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर सरकतोय 36 फॉर 36 फॉर द 2 लॉस.
आणखीन जर बघितले बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी आर के दत्ताली जुचंद्र टीमला. चांगला ड्राईव्ह आहे यावेळेला. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय डीप मधून. फिल्डिंग करून थ्रो होईल त्याच्या अगोदर फक्त सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतोय 37 वर. स्कोर मोजान 37. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने थोडासा चेंडू वळताना दिसलाय आणि एक धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. 37. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. संघर्ष तर पाहायला मिळेल. जितेन चांगली बॉलिंग करतोय या ओव्हरमध्ये. पुलचा फटका निखिल याच्या बॅट मध्ये येतोय. पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल षटकार. केली होती. आखूड टप्प्याचा चेंडू सोडला होता. ऑफ स्टंपवर शफल झाल्यानंतर व्यवस्थित टप्पा बॅटमध्ये घेतला गेला. रडारमध्ये चेंडू घेतला गेला आणि 6 धावा मिळत आहेत. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 43 धावा. 43. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. 14-22चं इक्वेशन आलेलं आहे. अतिशय अटीतटीची मॅच. ऑन द राईट्स. व्हॉट अ शॉट. हा बॉल जाईल वाईड ऑफ लॉंगांच्या दिशेने. टॉविंग षटकार निखिल याच्या बॅट मधून येतोय. क्रिकेट विश्वाला हेलिकॉप्टर स्ट्रोक काय असतो ते दाखवून दिलाय आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संशोधक इगार सिकोस्की यांनी पहिलं हेलिकॉप्टर उडवलं होतं. स्लोअर वन होतं या वेळेला. खेळून काढलं जातो. बॅकअप द स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये 1 रन कंप्लीट आणि सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतो 50 वर. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण होते आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमची. आणि आता इक्वेशन जर बघितले तर उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे. आणि संदीप मला तरी वाटते की ज्याप्रमाणे बॅटिंग करतात हे बॅटर, हे 12 बॉलमध्ये 15 रन महागडे पडणार नाहीये. सहज गतीने पूर्ण गती. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. अगदी बरोबर. चर्चा आपण करणार आहोत कारण ज्या पद्धतीने जम बसलाय खेळाडूंचा. आता पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. निकेश मूर्ती, डीजे उत्तन संघाचा संघनायक आणि एक्सर संघाचा संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण उर्वरित 2 षटकांची चर्चा करूया. कम ऑन डीजे. पंधरा रनची आवश्यकता आर के दत्ताली स्पोर्ट टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातली ही पहिली मॅच आपण बघतोय. जवळजवळ 10 वाजून 33 मिनिटांनी या मॅचचा टॉस झाला होता. आत्तापर्यंत आपण बघतोय 1 तास 10 मिनिटे झालेले आहेत. भरपूर वेळ लागतोय एक मॅच संपण्यासाठी. 2 ओव्हर आणखीन शिल्लक आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये 15 रन कसे करतात याचं धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर येतात संदीप गावंड. धन्यवाद हेमंत पाटील सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. मोरी गावात सुरू असलेला हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून निहाळतायत. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण साता समुद्रापलीकडे केलं जातंय या स्पर्धेचं. 12 बॉल आणि 15 धावा. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू होता, त्या चेंडूला उडवलाय. चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, बहारदार. हा आलाय षटकार. कारण टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय 56 वर. 56 धावा. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता फक्त 9 धावांची गरज आहे. ही इक्वेशन, हे सिच्युएशन आपल्या समोर पोहोचतोय. जेव्हा पहिल्या डावामध्ये सीमित 5 षटकांमध्ये 64 धावा बनवल्यानंतर असं वाटलं होतं प्रेक्षकांना की पूर्णपणे वर्चस्व असेल कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचं. आता ते वर्चस्व दाबलं गेलंय
आणि वर्चस्व निर्माण केलं गेलंय ते आर के इंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून. खास करून आर के इंटरप्राइजेस जुचंद्र संघाचे करता धरता आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी गोव्यावरून या स्पर्धेला पाहतायत. शॉर्ट बॉल पुल केलं या चेंडूला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. बघता बघता खेळाडूने 2 धाव पूर्ण केल्या आहेत. या 2 धावणीची धावसंख्येत वाढ होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 58 धावा. 1 बाद 58. हेमंत विजयाच्या अगदी समीप येऊन ठेपलाय आर के इंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघ. खूपच कमी रन आता हवे आहेत. सोपं झालेलं आहे आव्हान आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमला. 10 बॉलमध्ये 7ची आवश्यकता. पुढचा बॉल. ओहो, आता बघितलं फलंदाजाने या चेंडूला स्विच हिट केलंय. चेंडू जातो गली क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. 2 धाव पूर्ण केल्यात. बघता बघता फेकी येईपर्यंत 3 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. या 3 धाव मिळत आहेत. या 3 धावणीची धावसंख्येत पुन्हा एकदा भरारी होतोय. भरारी घेतली जाते. धावसंख्या पोहोचली ती 61. धाव फलकावर धावा लागल्या जातात. 61 धावा जिंकण्याकरता लक्ष आहे 65 या धावसंख्येचं. आणि आता 9 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. 9 बॉल 4 रन्स. लोअर फुल टॉस बॉल चांगला फ्लिक केलंय या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. या एका धावणीशी स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्या पोहोचली ती 62 वर. बघितलं हेमंत 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता लक्ष आहे 3 धावसंख्येचं. आता कठीण झालंय या मॅच मध्ये परत येणं. काय जबरदस्त बॅटिंग केली निखिल याने. निखिल याने मात्र जे मनसुबे होते त्याच्यावर पाणी फिरलेलं आहे कानाई स्पोर्ट पाय टीमच्या. 6 चेंडू मध्ये 24 धाव बनवल्यात आणि आता हा 7वा चेंडू तो फेस करतोय. 1 धाव मिळाली लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर. याचाच अर्थ 7 चेंडूंमध्ये 25 धावांची विस्फोटक खेळी पेश केली जी संघाला विजयाच्या दिशेने नेण्याकरता कामी आली. दुसऱ्या बाजूला अतिशय चांगली खेळी केली दीपेश पाटील या खेळाडूने. धावसंख्येत बदल होतोय. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 2 बाद 63. 2 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्विचचा फटका खेळलाय आणि हा चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अशा रीतीने विजयी 2 धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडून दिलाय कारण आत्मविश्वास गमावताना दिसलेत या शेवटच्या 2 षटकांमध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. यस अंपायर दॅट्स अ 4 or 2 रन्स. ओनली 2 रन्स. या फक्त 2 धावा आणि विजयाची घोडदौड सुरू केलेली आहे ती आर के इंटरप्राइजेस दत्ताली स्पोर्ट्स या संघाने. चांगला लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळाला. मॅच ऑफ समरी आपण बघितली. फुल समरी सुद्धा आपण पाहणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वाटचाल करणार आहोत. ही पाहू शकतायत मॅच संपरी. जिंकण्याकरता 65 धावांचं लक्ष होतं. पहिल्या डावामध्ये चंदन यांनी विस्फोटक अशा 24 धावा बनवल्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये निखिल पाटील 7 बॉलमध्ये 25 धावांवर नाबाद राहतोय. दीपेश पाटीलची खेळी ही